आम्ही तर त्याला लगेच अटक करायला लावली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होते, परंतु पोलीस मात्र या सगळ्यात अपयशी ठरताना दिसत. काय असं बीड जिल्ह्यातलं पोलीस दल या जनरल याच्या म्हणजे बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती बदलण्यात यावं अशा प्रकारची मागणी मी आणि मला वाटतं SP हे त्यांच्या सबऑर्डिनेटवरती हे नवीन आहेत, नावही नवीन आहेत त्यांचं आणि नवीन आहेत. इतक्या नवीन अधिकाऱ्याच्या हातामध्ये हा असला आमचा एवढा खतरनाक जिल्हा कसा काय देण्यात आला काही कळत नाही. स्वतः हेडक्वार्टरला असताना तिथं जेलमध्ये हाणामाऱ्या होतात. आणि आत्ता अंबाजोगाईला एक खून झाला म्हणतात. व्हिडिओ तयार करून मशिदीची घटना घडली जे अर्धमसलेची, त्याचाही व्हिडिओ काढला आहे पाठ्यांनी. जिलेटिननी ते उडवून देण्याचा प्रकार झाला आणि ते फुल टू नशेतले आहेत कार्यक्रम. त्याला काय कोणी त्याच्या पाठीमागे नाही काय नाही, पण फुल तरार असलेली लोक त्यांनी तो उद्योग केला. अंबाजोगाईला खून झाला, परवा परळीला देशमुखचा खून झाला ना, डोक्यातच शिरसाळ्याला. आणि मग तिथला जो तो दैफळे का काय नावाचा अधिकारी त्याच्यावरती मी टीका केली, भास्कर केंद्रेवर केली, काही ठराविक सचिन सानप यांच्यावरती केली. आत्तापर्यंत SPने केलं काय? इतके दिवस SP तुम्ही इथं आलेला आहात. मी नाही, मी टीका केली, अंजली दामानी यांनी केली पोलीस दलातल्या काही अधिकाऱ्यांच्याबद्दल, कर्मचाऱ्याबद्दल. त्याच्यानंतर मला वाटतं तृप्तीताई देसाईंनी केली. अजून जो कोणी बीड जिल्ह्याच्या या खून प्रकरणावर बोलतो त्यांनीसुद्धा पोलिसांचे नावं घेतली. हे पोलीस अजून बी ज्यांच्यावरती 307 दाखल झाले आणि महादेव मुंडेच्या खुनाशी ज्यांचा संबंध आहे त्या आरोपींबरोबर भास्कर केंद्रे बैठका करून देत असेल हे किती वाईट आहे. संतोष देशमुख यांचा खून होण्यापूर्वी एका महिलेकडून बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये त्यांना गोवण्यात येणार होतं अशी माहिती आली होती आणि त्या महिलेचा मृतदेह आहे कळंब इथं सापडलेला आहे. मृतदेह 2 दिवस एका रूममध्ये होता आणि त्याच ठिकाणी आरोपी जेवण करत होते, तिथं झोपले. तिसऱ्या दिवशी दुर्गंधी येत असल्यानंतर त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जर पोलिसांशी बोलणं करून घेतली माहिती? मी बोललोय कळंबशी, परंतु मी कालच म्हणलो होतो तुम्हाला की माहिती घेतल्याशिवाय बोलायचं नको. आत्ता जी TV वरती बातमी आलेली आहे ती बातमी अशीच आहे की पैशाच्या आणि छळाच्या बाबतीमध्ये काहीतरी त्रास दिल्यामुळं त्यांनी त्या व्यक्तीने त्या महिलेचा खून केलेला आहे. पण तीच महिला होती का तर ती पहिला नव्हती. तर कळंबची महिला कोण ही शोधून काढा अशी मी SITकडे मागणी करणार. दमानिया यावरच म्हणाले की बीडच्या शरदचंद्र पवार गटाचे जे खासदार आहेत त्यांनाही असंच फसवण्यात येणार होतं महिलेला पुढे जाऊन. नाही, मला नाही वाटत असं. बजरंग नाही, मी त्यांच्याबद्दल बोलणं उचित होणार. फोटो आले विष्णू चाटेच्या फेसबुकवरचे जे फोटो आहे त्यानुसार 5 डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेची शेवटची भेट झाली मुंबईत. वाल्मिक कराडच्या भेटीआधी विष्णू चाटे धनंजय मुंडेंना भेटला होता आणि ते फोटो त्यांनी त्या अकाउंटवर टाकले. 6 तारखेला मर्डर झाला, वाद झाला. 7 तारखेला विष्णू चाटे पुण्यात होता, ते पण फोटो आले. 8 तारखेला बैठक झाली आणि सुदर्शन गुलेची आणि विष्णू चाटेची हॉटेलवर. 9 तारखेला हत्या झाली. ही सगळी लिंकिंग या सगळ्या एकमेकांशी जोडले जाते. 100% आहे. म्हणून तर आम्ही म्हणतो की आत्ताचं जे चार्जशीट दाखल झालेलं आहे हे फायनल चार्जशीट नाही, हे प्रिलिमिनरी चार्जशीट आहे आणि अंतिम चार्जशीट दाखल करण्याचा अधिकार SITनं त्यांच्याकडे राखून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये हे सगळं यावं. ते 2 अधिकारी आहेत ना, राजेश पाटील आणि तो दुसरा का महाजन, हे दोघं बी माझ्या मते हे दोघं जण 100% होणार आहे. आणि कोणाकोणाच्या भेटी झाल्या, कोणी कोणाचे फोटो झाले, कोण कोण तिथं कोणाला भेटलं, हे तुम्ही जसं माहिती सांगतायत ही धक्कादायक आहे ना माहिती. ही माहिती माझ्याकडे आत्तापर्यंत नव्हती, मी हे कबूल करतो. मी कशातनं पुढं आली का फेसबुक व्हॉट्सअपवरून. हां, आता फेसबुक व्हॉट्सअपवरून बरंच उघडं येतं आहे ना. ते आता काल जेलमध्ये मारामारी झाले की ते एक जण म्हणतो
बाहर बिन अंदर बी काहीतरी, आणि ते बी बबन गीती ते फेसबुकवर टाकतो, बाहर भी होंगा ना अंदर भी होंगा, आणि लगेच दुसरा म्हणतो तू बाहर आहे तो किधर आहे बाबन्या, मग आता काय चाललंय या बीड. आणि हे फेसबुक किमान एसपीने तपासावा तरी, एसपी कडे आहे ना. शेवटचा फायनल चार्जशीट मध्ये आणखी नाव वाढणार तर मोठ्या आकाचं नाव वाढू शकतो, म्हणजे या भेटीगिटी मी त्याच्याबद्दल आता काहीच बोलू शकत नाही, पण काहीही होऊ शकतं एवढं माझं मत आहे. गेवरेज जे घटना घडली म्हणजे बॉम्बस्फोट झालेला आहे, त्या गेवरेज आग बंद होता आणि त्याच्यात गेवरेजच्या लोकांनी मागणी केलेली आहे यूपीए पीए अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा. असं काय होणार नाही विनाकारण. कशाचंही कशालाही मोका लावा, कुठं काय लावा, ते जे दोन आहेत आम्ही माहिती घेतलेली ते पूर्ण 100% ते गावाने पेताड आहे. ती त्याच्या घरचे लोक त्याला जीव घालीत नाहीत. मी माहिती घेतली आमच्या इथल्या डिवाइस त्याचे, आणि ते डिटोनेटरचे त्या ह्याच्यात ते पहिलं काम करीत होतं. त्यांनी 4-5 ते घरी आणून ठेवलेले असतील मागं वर्ष 6 महिन्यापूर्वी. संदलमध्ये यांचा काहीतरी किरकोळ वाद झाला आणि आधीच पेताड त्याच्यात ते सागडे एक पेताड त्याला भेटलं आणि दोघांनी दारू पिऊन हे केलंय काय रील काढली. त्यांनी तो उद्योग करण्याचा प्रयत्न केला मस्जिद उडवण्याचा. PMLAचा म्हणजे मोका लावा आणि हे लावा, हे मला काय आवडत नाही असं मला वाटतं. पद्धतीनं तुम्ही असं म्हणालात की बिष्णोई समाजाला माझ्याबद्दल भडकवण्यात आलं, माझं कट रचण्यात आलं, तर एक दुसरी बाजू म्हणून तुम्ही बिष्णोई समाजाला हे सगळं सांगणार आहेत का, सत्य काय आहे, किंवा लॉरेन्स नाही आता चौकशीत कोण नाही. लॉरेन्स बिष्णोई बिचारा त्याचा आपला काय संबंध बरं का. आता कुठं आहे ती जेलातूनच फायर करू म्हणतो तिकडं आपल्याला काय त्याला जायचं बियचं बाबा. हे इथलेच बिष्णोईचा मळात आम्हाला, तर तिकडं कायला जायचं. त्याच्यामुळं आपलं काही संबंध त्या ऑलरेडी त्याचा संबंधच नाही ना. काही ज्या गोष्टीची जाहिरात केली गेली ते दाखवलं गेलं. हे 1-2 लोकांनी स्टेटमेंट केले, ते बाकी सगळ्यांनी नाही. तिकडच्या मला वाटतं म्हणजे त्या खोक्याच्या त्या हाणमारीच्या प्रकरणाबद्दल बोलले, तिथं त्याचं काय सापडलं, घर मोडलं, याच्या सगळ्या बातम्या आल्या. पण मी जे विषय म्हणतोय हा एका टिपिकल माणसानेच मांडला. टिपिकल माणूस, त्याचं नाव तुम्ही शोधा, माहिती आहे तुम्हाला. ते एकाच माणसाने सांगितलं. तर नंतर मग मात्र ते माणूस बोलला, निघून गेला. टिपिकल म्हणजे टिपीत काय? हा मग कोण आहेत, तेच आहेत. त्यांनी मांडला, ते निघून गेले. नंतर मग हे इकडं उपोषण करणारे कोण कोण होते, काढा तेवढं व्हिडिओ काढा. आणि तिथं बिष्णोई समाज म्हणजे मेंटॅलिटी कोणती. अरे वागायचं कसं तुम्ही राजकारणात, कोणत्या पद्धतीला, कोणत्या थराला चालले की तुम्हाला तुमच्या विरोधात बोललं की तुम्ही कोणाकडून तरी दुसऱ्याच्या हातून सुद्धा दुसऱ्या माणसाचा काटा निघला पाहिजे, इथपर्यंत मानसिकता तुमची गेली. एवढं मोठं कटकार असताना कशामुळे रचलं जातं, एवढं षडयंत्र कशामुळे रचलं जातं असं तुम्हाला वाटतं? नेमकं संतोष देशमुख दुसरं काय कारण. संतोष देशमुखच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा राहिलो आणि शेवटपर्यंत राहणार. जोपर्यंत हे जो लोक आहेत, चॅलेंज आहे आम्हाला माहिती कोणतं, हे शेवटपर्यंत यांना त्या दरवाजापर्यंत जल्लादाच्या तिथपर्यंत नेऊन घालणं हे दिव्य आहे, आम्हाला माहिती आहे बरं का. परंतु तिथपर्यंत आम्ही 100% संतोष देशमुखच्या कुटुंबाबरोबर राहणार. पण ही मेंटॅलिटी बघा ना तुम्ही. आणि मध्ये आता मी थांबलो होतो ना, मी बोलायचं थांबलो होतो, हे त्याचा नंगानाच यांचा चालला होता, तरी बी मी थांबलो होतो. मला काय उत्तर देता येत नाहीत का, बाकीचे लोक नाहीत का माझ्याकडे. हे बोलायला तुमच्याकडे 10-20 लोक आहेत, माझ्याकडे तेवढे बोलायला लोक नाहीत का. तुम्ही तुमच्याजवळ लाखो असतील तर आम्ही बी 80पर्यंत आहेत ना. हा 100% ही मेंटॅलिटी वापरली गेलेली आहे. मी म्हणत नाही, तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून तुम्ही चेक करा आणि ते काढा ना. मी म्हणतो हे खरं आहे का नाही एवढं काढा. मागच्या 8 दिवसापूर्वी चौधरी कुटुंबाने बीडमध्ये एक प्रेस घेतली आणि तुमच्यावरती आरोप केले की त्यांचं 2 मजली घर शेतातलं चला काही नाही, ते थकलेत आमच्यावर केसेस बिसेस करून.
काही त्याच्यामध्ये राम निघाला नाही. हायकोर्टापर्यंत गेले. 2 एकर का 2 मजली घर होतं ते पाडण्यात आलं. हा 2 मजली घर ते चौकशीत आला असेल ना, तिथे पोलीस स्टेशनला जा ना. पावसा पाण्याचे दिवस आहेत. तुम्ही त्या खोक्याला बिचारा म्हणलं, बेंडकचं सोनं अहो बिचारा मी उघड्यावर आलंय त्या घरात काही पुनर्वसन हे बघा, त्यांच्या बाबतीमध्ये मी आज इथे बोलत नाही, परंतु काइंडली इतर लोक काही माझ्याकडे आलते ते त्यांना मदत करते बरं का. आणि मला ते जे 2 एकर तिथे जाऊन बघा ना, तिथं घराचा परवाना आहे. घर पाडणे याच्यामुळे तुम्ही सरकारमध्ये आहात, सत्तेमध्ये आहात. घर पाडण्यामुळे अहो घर केव्हा पाडले या खोक्याचं जे त्यांनी? खोक्याचं घर पाडलं तर मी त्या अधिकाऱ्यांना मी त्यांना विचारलेलं आहे. ते मला 1-2 लोक म्हणले वरून घेऊ आता. तर मी कुठून आदेश होता इथपर्यंत जाणार.